नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरी घेऊन आले उन्हाळी गुढीपाडवा धमाका ऑफर एक्सचेंज धमाका। जुना मोबाईल टीव्ही फ्रीज आणून द्या, नवीन घ्या फक्त 999 मध्ये आधार पे उधार। बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर। कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन। लग्नासाठी फर्निचर व भांड्यांवर 30% पर्यंत सूट। मोबाईल खरेदीवर 1199 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री। आमचा पत्ता शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे। आजच भेट द्या आणि ऑफर्सचा लाभ घ्या। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली जिल्हा परिषदेमधील स्थायी समिती व विषय समित्यांच्या निवडीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून या निवड प्रक्रियेबाबत भारतीय जनता पक्षाकडून निवेदन सादर करण्यात आलं आहे। कायद्याने निर्धारित केलेल्या मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक असताना अद्यापही ती प्रलंबित असल्याने राजकीय वर्तुळात यावरून हालचाली सुरू झाल्या आहेत। महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 78(1) अन्वये जिल्हा परिषदेकडील विषय समित्यांची रचना करण्यासाठी स्थायी समिती व इतर विषय समित्यांवरील सदस्यांची निवड विहित कालावधीत करणे आवश्यक आहे। या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा परिषदेतील स्थायी समिती व विविध विषय समित्यांवरील सदस्यांची निवड प्रक्रिया तातडीने राबवण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते आशिष जाधव यांनी केली आहे। त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी निवेदन सादर करत ही मागणी नोंदवली। सदर निवेदनात त्यांनी नमूद केलं आहे की जिल्हा परिषदेच्या कामकाजाची गती आणि निर्णय प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी स्थायी समिती व विषय समित्यांची रचना अत्यंत महत्त्वाची आहे। या समित्यांमार्फत विविध विभागांशी संबंधित निर्णय घेतले जातात। त्यामुळे या समित्या कार्यरत नसल्यास विकास कामांवरही परिणाम होऊ शकतो। त्यामुळे प्रशासनाने विलंब न करता विहित नमुन्यानुसार निवड प्रक्रिया पूर्ण करावी अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे।